राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्या उपस्थितीमध्ये झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सभासद नोंदणी, त्याचबरोबर ती महाराष्ट्र महोत्सवाचा जो अभूतपूर्व कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये झाला, या साऱ्या विषयांच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सखोलपणाने चर्चा केली. आमदार महोदयांनी सभासद नोंदणीच्या कामामध्ये, संघटनेच्या कामामध्ये सुद्धा अधिक लक्ष केंद्रित करावं आणि एकंदरीत येणाऱ्या संबंध पावसाळ्याच्या वेळेला सुद्धा इतर कामांच्या बरोबरती संघटनेच्या कामामध्ये सुद्धा अधिक लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करावं, अशा वेळेचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला. सर, गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. या सगळ्या संदर्भात काही चर्चा झाली असते, याबाबत काही होऊ शकतं? नाही, या संदर्भातला कुठला प्रस्तावच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे तशा वेळीचा काय प्रश्न उद्भवला असं काय मला वाटत नाही. आज राष्ट्रीय अध्यक्ष, त्यानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, दादा, मी, त्याच्यानंतर भुजबळ साहेब होते, नशीब साहेब होते, आम्ही या विषयावर चर्चा केली. तशा वेळीचा कुठला प्रस्ताव आज आमच्यासमोर नाही आहे. त्यामुळे तसं नजीकच्या काळामध्ये काय संभवत नाही. धनंजय मुंडेंची अनुपस्थिती वारंवार चर्चेचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या बैठकीत धनंजय मुंडेंच्या घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडली म्हणून ते गावाला गेले, असं त्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं. सर, साहब हिंदी में जाना चाहेंगे। लगातार राजनीतिक गलियारों में ये चर्चा है कि दोनों एनसीपी के धड़े एक हो सकते हैं, क्या संभावनाएं हैं और क्या इसे अभी नकारा जा सकता है या पॉजिटिव है आप लोग? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सामने इसके बारे में कोई प्रस्ताव आया ही नहीं, उसके बारे में कोई चर्चा होने की संभावना आज तो नहीं है.